विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ नंबर 15 आहे. याच्या आधी इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन चॅप्टर नंबर 3 चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये जी मेंडल, जेनेटिक टर्मिनॉलॉजी, मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस बद्दल माहिती घेतलेली आहे. तसेच व्हिडिओ त्वरित मिळण्यासाठी सबस्क्राईब करा व बेल बटनला प्रेस करा. तसेच काही प्रश्न असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ पाहून टेस्ट सोडवा. टेस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर चालू करू आपला व्हिडिओ नंबर 15. आजचा पॉईंट आहे मेंडल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स आणि त्याचबरोबर बॅक क्रॉस अँड टेस्ट क्रॉस याच्याबद्दल माहिती घेऊ. तर टेस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मेंडल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स. The Mendel's performed experiment on sweet pea, that is Pisum sativum. ग्रेगर जॉन मेंडल यांनी काय केलेलं आहे, पी प्लांटवर एक्सपेरिमेंट केलेला आहे हायब्रिडायझेशन टेक्निक्सच्या द्वारे. आणि त्यांच्या संशोधनानंतर, त्यांच्या मृत्यूनंतर काही वर्षानंतर कार्ल कोरेन्स नावाचा सायंटिस्ट आहे, त्यांनी काय केलेले आहे, मेंडल्सचे जे संशोधन आहे त्याच्या आधारित काही लॉज तयार केलेले आहेत. So these laws are known as Mendel's laws of inheritance. तर मेंडल्सचे लॉज हे कोणत्या सायंटिस्टनी तयार केलेले आहे, कार्ल कोरेन्स नावाच्या सायंटिस्टनी केलेले आहे. तर देर आर 3 लॉज. नंबर 1 आहे लॉ ऑफ डॉमिनन्स. एक आहे, पहिला लॉ आहे, फर्स्ट लॉ इज लॉ ऑफ डॉमिनन्स. सेकंड लॉ इज लॉ ऑफ सेग्रिगेशन अँड थर्ड लॉ इज लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट्स. तर पहिला लॉ बघू आपण आज, लॉ ऑफ डॉमिनन्स. लॉ ऑफ डॉमिनन्स म्हणजे डॉमिनन्स शब्द आलेला बघा, डॉमिनंट घेतलेला आपण डॉमिनंट आधीच्या व्हिडिओमध्ये. तर लॉ ऑफ डॉमिनन्सची स्टेटमेंट काय देऊ, लॉ ऑफ डॉमिनंट when two homozygous individuals are crossed by considering one or more set of contrasting character, then the character which appear in F1 generation is called as dominant and which do not appear is called as recessive. हे स्टेटमेंट आहे लॉ ऑफ डॉमिनन्सची. तर काय मिनिंग आहे याचा, क्रॉस बिटवीन 2 होमोजायगस इंडिव्हिज्युअल्स, 2 होमोजायगस इंडिव्हिज्युअल्स मध्ये क्रॉस करायचा आहे आणि काय कन्सिडर करायचं आहे, 1 or 2 pairs of contrasting character. काय होतं त्यानंतर, then the character which appear in F1 generation is called as dominant character and which do not appear is called as recessive character. तर त्यासाठी आपल्याला एक्झाम्पल घेऊ आपण, पी प्लांटचं एक्झाम्पल घ्यायचं आहे आणि लॉ ऑफ डॉमिनन्स साठी कशाचा कोणचा क्रॉस घ्यायचा आहे, मोनोहायब्रिड क्रॉस घेतला आहे, मोनोहायब्रिड क्रॉस. So what is monohybrid cross? Cross between 2 homozygous individuals considering one pair of contrasting character is called as monohybrid cross. तर लॉ ऑफ डॉमिनन्स आपल्याला एक्सप्लेन करण्यासाठी मोनोहायब्रिड क्रॉसचा एक्झाम्पल घेऊ आपण. प्लांट आहे पी प्लांट, पायसम सॅटिव्हम आहे. ठीक आहे, लॉ ऑफ डॉमिनन्स. तर पहिली स्टेप काय, पॅरेंट्स आहे, पॅरेंट्स मेल पॅरेंट आणि कोणतं घ्यायचं आहे, फिमेल पॅरेंट्स. ठीक आहे, पॅरेंट्स मेल पॅरेंट अँड फिमेल पॅरेंट. त्याच्यानंतर फिनोटाइप्स आहे दुसरी स्टेप, फिनोटाइप्स है ना. काय घ्यायचं आहे, होमोजायगस टॉल, इट इज क्रॉस्ड विथ अनदर होमोजायगस डॉर्फ पी प्लांट. त्याच्यानंतर फिनोटाइप झाल्यानंतर काय घ्यायचं आहे, जिनोटाइप. होमोजायगस टॉल साठी काय जिनोटाइप येईल, कॅपिटल टी है ना. प्रत्येक कॅरेक्टरसाठी किती जीन्सची आवश्यकता आहे, 2 जीन्सची आवश्यकता आहे. एव्हरी कॅरेक्टर इन अन ऑर्गॅनिझम इज कंट्रोल्ड बाय पेअर ऑफ फॅक्टर्स ऑर जीन्स. तर होमोजायगस टॉल साठी कोणता जिनोटाइप आहे, कॅपिटल टी. तसाच होमोजायगस डॉर्फ साठी आहे स्मॉल टी. जिनोटाइप्सच्या नंतर पुढची स्टेप आहे गॅमिट्स. तर होमोजायगस कंडिशन असल्यामुळे या ठिकाणी एक टी हा गॅमेट आलेला आहे. इकडं सुद्धा टी पैकी कोणता गॅमेट आलेला आहे, स्मॉल टी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फ्युजन होईल, मेल गॅमेट फ्यूज विथ फिमेल गॅमेट. आणखी काय तयार होतं या ठिकाणी, F1 जनरेशन, फर्स्ट फिलियल जनरेशन. काय असेल त्याचे जिनोटाइप, कॅपिटल टी, स्मॉल टी आणि त्याचं फिनोटाइप काय, ऑल टॉल. तर इथे आहे लॉ ऑफ डॉमिनन्स आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. सो व्हॉट इज लॉ ऑफ डॉमिनन्स, when 2 homozygous individuals are crossed by considering one or more pairs of contrasting character, then the character which appear in F1 generation, कोणता कॅरेक्टर आलेले बा F1 जनरेशन,
The character which appear in F1 generation is called as dominant character आहे ना. या ठिकाणी कोणतं कॅरेक्टर आलेलं आहे? टॉलनेस आलेला आहे. म्हणजे टॉलनेस हे काय झालेलं आहे? डॉमिनंट कॅरेक्टर आहे. कारण कॅपिटल टी हा कसा आहे? डॉमिनंट ओव्हर स्मॉल टी है ना. सो कॅपिटल टी हा डॉमिनंट जीन आहे. and the gene which do not appear is called as recessive. recessive कोणता आहे? स्मॉल टी आहे. मग जे कॅरेक्टर F1 मध्ये येतं त्या कॅरेक्टरला काय म्हणायचं आहे? डॉमिनंट कॅरेक्टर. ठीक आहे. when two homozygous individuals are crossed by considering one or more pairs of contrasting characters, then the character which appear in F1 generation is called as dominant and which do not appear is called as recessive. हेच आहे लॉ ऑफ डॉमिनन्स. तर लॉ ऑफ डॉमिनन्स साठी आपल्याला F1 मध्ये लक्ष द्यायचं आहे. F1 मध्ये कोणतं जे कॅरेक्टर येतं त्याला डॉमिनंट कॅरेक्टर असं असतं. या ठिकाणी डॉमिनंट कॅरेक्टर कोणतं आलेलं आहे? टॉलनेस आलेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला लॉ ऑफ डॉमिनन्स साठी हे एक्झाम्पल आणि इथपर्यंत एक्सप्लेनेशन त्याचा सफिशियंट आहे. त्यानंतर सेकंड लॉ आहे लॉ ऑफ सेग्रिगेशन. तर त्यालाच इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमिट्स. सेग्रिगेशन शब्दाचा अर्थ आहे सेपरेशन वा सेपरेट होणे. लॉ ऑफ सेग्रिगेशन और लॉ ऑफ सेपरेशन और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमिट्स. तर याला पण आपल्याला मोनोहायब्रिड क्रॉसचं एक्झाम्पल आहे. याच्यासाठी पण त्याचं काय स्टेटमेंट आहे बघा. law states that when hybrid forms gametes, the alleles segregate from each other and enter in different gametes. Alleles remains together without mixing or blending, but during gamete formation they segregate or separate from each other. And तिसरं वैशिष्ट्य आहे त्याचा reappearance of recessive trait in F2 generation proves the law. तर काही महत्वाचे पॉइंट्स लक्षात ठेवायचे आपल्याला. F1 हायब्रिड F1 है ना. हायब्रिड F1 पॅरेंट्सचा क्रॉस घेतल्यानंतर जे F1 जनरेशन होतं त्याला काय म्हणायचं आहे? हायब्रिड फर्स्ट फिलियल जनरेशन. So how it is obtained? By crossing initial parents. इनिशियल पॅरेंट्सचा क्रॉस घेतल्यानंतर जे जनरेशन येतं त्याला फर्स्ट फिलियल जनरेशन किंवा त्यालाच हायब्रिड असं म्हणा. म्हणजे F1 जनरेशन आलेलं आहे त्यांच्यामध्ये अलिल्स आहेत है ना. जसं आधी बघ कॅपिटल टी स्मॉल टी हे एकमेकाचे अलिल्स आहेत है ना. तर ते काय अलिल्स काय करतात? ते अलिल्स रिमेन्स टुगेदर एकत्र राहतात कॅपिटल टी स्मॉल टी. सो अलिल्स रिमेन्स टुगेदर विदाउट मिक्सिंग और ब्लेंडिंग और इन्फ्लुएन्सिंग ईच अदर. जे कॅपिटल टी स्मॉल टी आहे they remains together without mixing or blending or influencing each other, parantu but they separate during gamete formation. परंतु जेव्हा त्यांच्यापासून परत गॅमिट्स तयार होतात त्यावेळेस ते काय होतात? सेपरेट होतात किंवा सेग्रिगेट व्हायचं. यालाच म्हणायचं आहे लॉ ऑफ सेग्रिगेशन. सो alleles remains together without mixing or blending, but during gamete formation they segregate or separate from each other. आणखी काय वैशिष्ट्य लॉ ऑफ सेग्रिगेशनचं? रिअपिअरन्स ऑफ रेसेसिव्ह ट्रेट है ना. तर F1 मध्ये कोणचं कॅरेक्टर आलं होतं? डॉमिनंट कॅरेक्टर आलं होतं. परंतु लॉ ऑफ सेग्रिगेशन मुळे काय होतं या ठिकाणी? रिअपिअरन्स ऑफ रेसेसिव्ह ट्रेट. तर रेसेसिव्ह ट्रेट कोणता होता? डॉर्फनेस होता. तर रेसेसिव्ह ट्रेट हा परत आपल्याला F2 जनरेशन मध्ये आढळतो. म्हणून काय झालेलं आहे? सो रिअपिअरन्स ऑफ रेसेसिव्ह ट्रेट इन F2 जनरेशन इट प्रूव्स द लॉ. तर लॉचं आपण एक्सप्लेनेशन बघू. त्याच्यामध्ये आणखी एक पॉइंट आहे त्याच्यामध्ये द गॅमिट्स फॉर्म आर प्युअर फॉर पर्टिक्युलर कॅरेक्टर. हेन्स इट इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमिट्स. व्हाय इट इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमिट्स? द गॅमिट्स फॉर्म आर प्युअर फॉर पर्टिक्युलर कॅरेक्टर. हेन्स इट इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमिट्स. तर एक्झाम्पल घेऊ आपण त्यासाठी. मोनोहायब्रिड क्रॉसचं एक्झाम्पल आहे. परत तेच एक्झाम्पल आहे. पी प्लांटचं एक्झाम्पल आहे. टॉल पी प्लांट इट इज क्रॉस्ड विथ अनदर डॉर्फ पी प्लांट्स. तर मेल पॅरेंट फिमेल पॅरेंट्स घ्यायचे त्यांच्यासाठी फिनोटाइप्स आहेत. त्यासारखं सेम मोनोहायब्रिड क्रॉसच आहे हा. फिनोटाइप होमोझायगस टॉल इट इज क्रॉस्ड विथ अनदर होमोझायगस डॉर्फ. त्यानंतर याच्यासाठी लागणारे जिनोटाइप्स आहे. होमोझायगस टॉलसाठी कोणते जिनोटाइप्स घ्यायचे आहे? कॅपिटल टी. होमोझायगस डॉर्फसाठी आहे स्मॉल टी. त्यानंतर जिनोटाइप झाल्यानंतर कोणची स्टेप आहे? गॅमिट्स. काय गॅमिट्स द्यायचे? कॅपिटल टी एक गॅमेट झालेला आहे मेल गॅमेट आणि
स्मॉल टी हा फिमेल गॅमेट आलेला आहे. त्यानंतर त्यांचा फ्युजन होईल या ठिकाणी. फ्युजन झाल्यानंतर काय होता, फर्स्ट फिलियल जनरेशन होता है ना. फर्स्ट फिलियल किंवा F1 हायब्रिड असताना है ना. F1 हायब्रिड कसं आलेलं आहे, F1 हायब्रिड बाय क्रॉसिंग इनिशियल पॅरेंट्स. दोन इनिशियल पॅरेंट्स, सुरुवातीचे जे पॅरेंट्स आहे त्यांच्यामध्ये क्रॉस केल्यानंतर काय आलेलं आहे, फर्स्ट फिलियल जनरेशन किंवा त्यालाच F1 हायब्रिड म्हणायचं. F1 हायब्रिड कसं आलेलं आहे या ठिकाणी, ऑल टॉल आलेला आहे. ठीक आहे. आता याच्या पुढे आपल्याला त्याचं लॉ ऑफ सेग्रिगेशन बघायचं आहे. मग काय केलेलं आहे, पुढच्या स्टेपमध्ये काय करतो आपण, सेल्फिंग घेत असतो. सेल्फ क्रॉस कशाचा, सेल्फिंग ऑफ F1 काय आलेलं आहे, टॉल आले, हेट्रोझायगस टॉल इथे आलेला आहे. हे टॉल इट इज क्रॉस्ड विथ सेल्फिंग म्हणजे सेम प्रकारचे जिनोटाइप्स घ्यायचे आहे. त्यानंतर त्याचे जिनोटाइप्स लिहिलेले आहे, हे जिनोटाइप्स इथले काय आलेलं आहे, हेट्रोझायगस टॉल कॅपिटल टी स्मॉल टी, आणि इथे पण कॅपिटल टी स्मॉल टी अशा प्रकारे. आता इथे लॉ आपल्याला लक्ष द्यायचं आहे की हे ते इथे अलिल्स आहे, हे अलिल्स है ना, अलिल्स F1 मधले जे अलिल्स आहे दे रिमेन्स टुगेदर, एकत्र राहिले. अलिल्स इन F1 जनरेशन दे रिमेन्स टुगेदर without mixing, blending or influencing with each other, but they separate or segregate at the time of gamete formation. तर दोन अलिल्स एकत्र राहिले आहे विदाउट मिक्सिंग, डायल्युटिंग, ब्लेंडिंग विथ ईच अदर, परंतु ते काय होतात, सेपरेट होतात. केव्हा होतात, जेव्हा गॅमिट फॉर्मेशन होतं त्यावेळेस ते सेपरेट होतात है ना. आता पुढची स्टेप काय, गॅमिट्स आहे या ठिकाणी. बघा हे गॅमिट्स काय झालेले अशा प्रकारे सेपरेट झालेले आहे या ठिकाणी. हा इथे लक्षात द्या, हा इथपर्यंत आहे लॉ ऑफ सेग्रिगेशन, और इट इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमिट्स. ठीक आहे, इथपर्यंत त्याचं एक्सप्लेनेशन. तर महत्वाचा पॉईंट काय की हे जे F1 आहे, F1 हायब्रिड मधले जे अलिल्स आहे, कॅपिटल टी इज अलिल ऑफ स्मॉल टी अँड स्मॉल टी इज अलिल ऑफ कॅपिटल टी है ना. तर हे अलिल्स जे आहे दे रिमेन्स टुगेदर, एकत्र राहतात विदाउट इन्फ्लुएन्सिंग विथ ईच अदर, बट दे सेपरेट और सेग्रिगेट, किंवा सेग्रिगेट व्हायलेलं आहे ॲट द टाइम ऑफ गॅमिट फॉर्मेशन. इट इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ सेग्रिगेशन और इट इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमिट्स. त्यानंतर आपल्याला सेकंड फिलियल जनरेशन ते घेता येतं त्यामध्ये, पुढची स्टेप सेकंड फिलियल ते घेतलेलं आहे आपण. तर इथे जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे लॉ ऑफ सेग्रिगेशन. सो अलिल्स रिमेन्स टुगेदर इन F1 बट दे सेपरेट ॲट द टाइम ऑफ गॅमिट फॉर्मेशन. तर सेम एक्झाम्पल घ्यायचं आहे, मोनो हायब्रिड क्रॉस, पी प्लांटचा मोनो हायब्रिड क्रॉस, टॉल पी प्लांट इज क्रॉस्ड विथ डॉर्फ. काय रेशिओ आला होता, 3:1 अशा प्रकारे. त्यानंतर महत्वाचा आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. तर लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट हा कशाच्यावर आधार आहे, इट इज बेस्ड ऑन डायहायब्रिड क्रॉस. आधीचे जे दोन लॉ होते, लॉ ऑफ डॉमिनन्स अँड लॉ ऑफ सेग्रिगेशनचा साठी कोणतं एक्झाम्पल द्यायचं आहे, मोनो हायब्रिड क्रॉसचं एक्झाम्पल द्यायचं आहे. आणि लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंटसाठी कोणतं एक्झाम्पल द्यायचं आहे, डायहायब्रिड क्रॉसचं एक्झाम्पल द्यायचं आहे, जे घेतलेलं आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये, डायहायब्रिड क्रॉस. तर लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट शब्दाचा अर्थ आहे डिस्ट्रीब्युशन, किंवा त्याला म्हणायचं आहे विभागणी. लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट मीन्स डिस्ट्रीब्युशन. तर जे स्टेटमेंट बघू आपण पहिल्यांदा. So what is the statement? Law of independent assortment. It states that when hybrid possessing two pairs of contrasting factors forms gamete, the factors in each pair segregate independently of the other. अशा प्रकारे त्याची स्टेटमेंट आहे. हायब्रिड बघितलं आपण, हायब्रिड F1 जनरेशन. सो हायब्रिड possessing two or more pairs of contrasting factor forms gamete. The factors in each pair segregate independently of the other pair. तर काही महत्वाचे पॉइंट्स लक्षात ठेवायचे लॉच्या समज. इनहेरिटन्स ऑफ वन पेअर इज इंडिपेंडंट टू अदर है ना. इनहेरिटन्स ऑफ वन पेअर हे कसं आहे, इट इज इंडिपेंडंट टू अदर. त्याच्यानंतर आणखी महत्वाचा पॉईंट आहे, याचं वैशिष्ट्य आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंटचं. काय होतं की कोणतं एक्झाम्पल घेतलेलं आपण, डायहायब्रिड क्रॉसचं घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये काय होतं की नवीन कॉम्बिनेशन्स तयार होतात, न्यू कॉम्बिनेशन्स आर फॉर्म इन F1 जनरेशन. इट प्रूव्ज द लॉ. जे पॅरेंट्सचे जे कॅरेक्टर आहे,
पॅरेंट्सचे जे कॉम्बिनेशन आहे त्याच्याशिवाय आणखी नवीन प्रकारचे कॉम्बिनेशन्स आपल्याला F2 जनरेशन मध्ये आढळतात. ह्याच्यावरून काय होतं की तो लॉ काय होतं प्रूव्ह केला होता. एक्झाम्पल कोणचा घ्यायचा आहे, डायहायब्रिड क्रॉस. कोणचं एक्झाम्पल आहे, पी प्लांट्सचं एक्झाम्पल आहे. राऊंड येलो पी प्लांट इट इज क्रॉस्ड विथ ग्रीन रिंकल, जे आधीच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेलं आहे, पॅरेंट्स घेतलेले आहे. राऊंड येलो पी प्लांट इट इज क्रॉस्ड विथ ग्रीन रिंकल हे घ्यायचं आहे. आणि त्याचा रेशिओ किती आला होता, 9:3, 3:2, 3:1 रेशिओ आला होता त्याचा. तर काय त्यामध्ये पॅरेंट्सचे कॅरेक्टर कोणते होते, राऊंड येलो होता हे कॉम्बिनेशन होतं, आणि फिमेल पॅरेंटचं काय होतं ग्रीन रिंकल्ड. तर ह्या दोन कॉम्बिनेशनच्या शिवाय आपल्याला हा जो रेशिओ आलाय किंवा रिझल्ट आला त्याच्यामध्ये आणखी काही दोन नवीन कॉम्बिनेशन्स तयार होतात, नवीन कॅरेक्टर्स येतात. न्यू कॉम्बिनेशन्स कोणकोणचे आले होते त्याच्यामध्ये, राऊंड ग्रीन आलेला आहे आणि त्याचबरोबर येलो रिंक आलेला आहे. ठीक आहे, तर हे नवीन कॉम्बिनेशन्स तयार आहे. हे वैशिष्ट्य आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्ट मध्ये. का द न्यू कॉम्बिनेशन्स आर फॉर्म इन F2 जनरेशन प्रूव्स द लॉ. ते हे दोन नवीन कॉम्बिनेशन्स आपल्याला या ठिकाणी आलेले. त्याच्यानंतर आणखी महत्वाचा पॉइंट आहे बॅक क्रॉस अँड टेस्ट क्रॉस. तर शब्दामध्ये जायचं जा बॅक क्रॉस. तर याच्या आधी आपण सेल्फ क्रॉस घेतला होता. F1 जनरेशनचा काय केलं, F2 काढण्यासाठी F1 बाय सेल्फिंग घेतला होता, त्याला आपण सेल्फ क्रॉस म्हणतो. आता आहे बॅक क्रॉस आहे बघा, बॅक क्रॉस. तर बॅक क्रॉस अँड टेस्ट क्रॉस पैकी पहिल्यांदा बॅक क्रॉस बघू. शब्दामध्येच अर्थ आहे त्याचा बॅक क्रॉस. F1 इंडिव्हिज्युअल म्हणजे F1 जनरेशनचा कशाबरोबर क्रॉस करायचा आहे, F1 इंडिव्हिज्युअल इज क्रॉस्ड विथ वन ऑफ द टू पॅरेंट्स इज कॉल्ड ॲज बॅक क्रॉस. F1 इंडिव्हिज्युअल चा क्रॉस कशाबरोबर करायचा आहे, दोन पैकी एका पॅरेंट्स बरोबर घ्यायचा आहे. मेल पॅरेंट फिमेल पॅरेंट घेतले तर त्यापैकी एका पॅरेंट बरोबर हा F1 चा क्रॉस घ्यायचा आहे. धिस क्रॉस इज कॉल्ड ॲज बॅक क्रॉस. व्हॉट इज बॅक क्रॉस, F1 इंडिव्हिज्युअल इज क्रॉस्ड विथ वन ऑफ द टू पॅरेंट्स इज कॉल्ड ॲज बॅक क्रॉस. आणखी दुसरा आहे टेस्ट क्रॉस आहे. टेस्ट क्रॉस मध्ये काय करायचं आहे, F1 इंडिव्हिज्युअल इज क्रॉस्ड विथ कोणत्या पॅरेंट बरोबर घ्यायचं आहे, रेसेसिव्ह पॅरेंट. F1 इंडिव्हिज्युअल इज क्रॉस्ड विथ रेसेसिव्ह पॅरेंट. दिस क्रॉस इज नोन ॲज टेस्ट क्रॉस म्हणायचं. ठीक आहे, तर टेस्ट क्रॉस म्हणजेच काय, एक प्रकारचा काय बॅक क्रॉस. टेस्ट क्रॉस इज ऑल्सो बॅक क्रॉस. तर त्यासाठी आपल्याला एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल कोणचं घ्यायचं आहे, पी प्लांट. पी प्लांट मध्ये व्हायलेट किंवा पर्पल व्हायलेट फ्लावर इज क्रॉस्ड विथ व्हाईट फ्लावर बरोबर आहे. जसं टॉल डॉर्फ घेतलेलं आहे तशा प्रकारे या ठिकाणी काय करायचं आहे, व्हायलेट फ्लावर पी प्लांट इट इज क्रॉस्ड विथ व्हाईट फ्लावर. इन F1 ऑल व्हायलेट फ्लावर्स आर प्रोड्यूस. जसं टॉल आणि डॉर्फचा घेतल्यानंतर F1 मध्ये काय आले होते, ऑल टॉल आले. तसंच या ठिकाणी सुद्धा व्हायलेट आणि व्हाईट मध्ये क्रॉस घेतल्यानंतर F1 मध्ये काय होतात, F1 मध्ये इट कन्सिस्ट ऑल व्हायलेट फ्लावर्स आर प्रोड्युस्ड. ठीक आहे, तर काय करायचं आहे आपल्याला, टेस्ट क्रॉस म्हणजे काय, F1 इज क्रॉस्ड विथ इट्स रेसेसिव्ह पॅरेंट. टेस्ट क्रॉस केव्हा म्हणायचा आहे, F1 चा क्रॉस कशाबरोबर घ्यायचा आहे, रेसेसिव्ह पॅरेंट बरोबर घ्यायचा. देन वी गेट व्हायलेट अँड व्हाईट फ्लावर्स. मग आपल्याला F2 मध्ये काय येतं की व्हाईट आणि व्हायलेट जे फ्लावर्स आहे त्यांचं प्रमाण किती आहे, रेशिओ 1:1 रेशिओ येतात. ठीक आहे, 50% व्हायलेट आणि 50% कोणते आलेले आहे, व्हाईट फ्लावर्स आलेले आहे. लक्षात आलंय. बॅक क्रॉस म्हणजे लक्षात ठेवायचं, F1 इंडिव्हिज्युअल्स इज क्रॉस्ड विथ वन ऑफ द टू पॅरेंट्स. दोन्ही पैकी एका पॅरेंट बरोबर क्रॉस घेतल्यानंतर त्याला बॅक क्रॉस म्हणायचं. आणि टेस्ट क्रॉस केव्हा म्हणायचा आहे, F1 इंडिव्हिज्युअल्सचा कशाबरोबर क्रॉस करायचा आहे, रेसेसिव्ह पॅरेंट बरोबर क्रॉस करायचा. सो दिस बॅक क्रॉस इज कॉल्ड ॲज टेस्ट क्रॉस. म्हणजे टेस्ट क्रॉस सुद्धा हा काय, टेस्ट क्रॉस इज ऑल्सो बॅक क्रॉस. तर परत एक्झाम्पल बघू आपण त्याचं. टेस्ट क्रॉसच पहिली स्टेप आहे पॅरेंट आहे, ते नीट लक्ष द्यायचं. पॅरेंट पहिला पॅरेंट कोणचा आहे, डॉमिनंट पॅरेंट व्हायचा. आणि दुसरा कोणचा आहे, रेसेसिव्ह पॅरेंट. डॉमिनंट आणि रेसेसिव्ह पॅरेंट. फिनोटाइप्स घ्यायचे आहे, होमोझायगस व्हायलेट आहे या ठिकाणी हे सुद्धा, आणि रेसेसिव्ह कोणचं घ्यायचं आहे, व्हाईट. तर व्हायलेट फ्लावर इज क्रॉस्ड विथ व्हाईट फ्लावर. मग याचे फिनोटाइप व्हायलेटचं जिनोटाइप्स काय, कॅपिटल आर होमोझायगस कंडिशन आहे. ठीक आहे,
डॉमिनंट पॅरेंट लक्षात ठेवायचं आहे, डॉमिनंट पॅरेंट. आणि इकडचा कोणता आहे, हा रेसेसिव्ह पॅरेंट. व्हाईटसाठी काय जिनोटाइप्स आहे, होमोझायगस व्हाईटसाठी स्मॉल आर. त्याच्यानंतर काय येतील, त्याचे गॅमिट्स येतात. होमोझायगस कंडिशन असल्यामुळं एकच गॅमिट येईल आर, आणि हा इकडचा स्मॉल आर. त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे फ्युजन ऑफ मेल गॅमेट विथ द फिमेल गॅमेट. म्हणजे काय तयार होतं, F1 जनरेशन, फर्स्ट फिलियल जनरेशन, किंवा त्याला म्हणायचं आहे F1 हायब्रिड. काय तयार झालेलं आहे, कॅपिटल आर स्मॉल आर तयार झालेलं आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला टेस्ट क्रॉस करायचा आहे. त्याच्या आधी आपण बॅक क्रॉसचं बघू परत एकदा. बॅक क्रॉसची डेफिनेशन काय होतं, F1 इंडिव्हिज्युअल इज क्रॉस्ड विथ either one of the two parent is called as back cross. म्हणजे काय अर्थ त्याचा, F1 चा कशा बरोबर घ्यायचा आहे, दोन पैकी एका बरोबर क्रॉस जेव्हा घेतो आपण, तेव्हा त्या क्रॉसला कोणता क्रॉस म्हणायचा आहे, बॅक क्रॉस. व्हॉट इज बॅक क्रॉस, F1 individual, F1 hybrid or F1 individual is crossed with either one of the two parent is called as back cross. लक्षात आलं, बॅक म्हणजे असं पाठीमागे जायचं आहे. F1 चा कशावर करायचा आहे, या दोन पैकी एका पॅरेंट बरोबर क्रॉस करायचा आहे. सो दिस क्रॉस इज कॉल्ड ॲज बॅक क्रॉस. आता टेस्ट क्रॉस आहे. सो व्हॉट इज टेस्ट क्रॉस, टेस्ट क्रॉस म्हणजे काय, F1 इंडिव्हिज्युअल इज क्रॉस्ड विथ कोणत्या पॅरेंट बरोबर करायचं आहे, रेसेसिव्ह पॅरेंट बरोबर. F1 इंडिव्हिज्युअल इज क्रॉस्ड विथ इट्स रेसेसिव्ह पॅरेंट. दिस क्रॉस इज कॉल्ड ॲज टेस्ट क्रॉस. म्हणजे हा पण एक प्रकारचा काय, बॅक क्रॉसच आहे. F1 इंडिव्हिज्युअलचा कशाबरोबर घ्यायचा, या पॅरेंट बरोबर आहे, रेसेसिव्ह पॅरेंट बरोबर. ठीक आहे. सो दिस बॅक क्रॉस इज ऑल्सो कॉल्ड ॲज टेस्ट क्रॉस. म्हणजे टेस्ट क्रॉस सुद्धा हा काय, एक प्रकारचा बॅक क्रॉसच आहे. तर याच्यासाठी आपल्याला जिनोटाइप्स काय, F1 चे जिनोटाइप्स इथे आलेला आहे, कॅपिटल आर स्मॉल आर हे इथे घेतलेले आपण F1 चे. आणि कशाबरोबर घ्यायचं आहे, F1 इंडिव्हिज्युअल्स आर क्रॉस्ड विथ रेसेसिव्ह पॅरेंट. काय रेसेसिव्ह पॅरेंट, हे व्हाईट आहे, त्याचे काय जिनोटाइप्स आहे, स्मॉल आर, ते इथे लिहिलेले आहे रेसेसिव्ह पॅरेंट. म्हणजे F1 इंडिव्हिज्युअल्स आर क्रॉस्ड विथ इट्स रेसेसिव्ह पॅरेंट. दिस क्रॉस इज कॉल्ड ॲज बॅक क्रॉस. पुढच्या स्टेपमध्ये काय, गॅमिट्स आहे. ते हेट्रोझायगस असल्यामुळे दोन गॅमिट्स असायचे, कॅपिटल आर स्मॉल आर. हे होमोझायगस असल्यामुळे त्याचा एक गॅमिट येतं. त्याच्यानंतर चेकर बोर्ड करायचा आहे. हा इकडे मेल गॅमिट्स कॅपिटल आर स्मॉल आर इज फिमेल गॅमिट स्मॉल आर. याच्यासोबत क्रॉस घरून इथे लिहायचं आहे, कॅपिटल आर स्मॉल आर, त्यानंतर स्मॉल आर इथे घेतलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 50% व्हायलेट आलेले आहे, 50% कोणते आलेले आहे, व्हाईट आलेले आहे. सो 50% व्हायलेट अँड 50% व्हाईट आलेले आहे. म्हणजे त्याचा रेशिओ किती आलेला आहे, 1:1 है ना. अशा प्रकारे टेस्ट क्रॉस आहे. सो इज टेस्ट क्रॉस, F1 individuals are crossed with its recessive parent. So this back cross is called as test cross. हा बॅक क्रॉस, हा जो टेस्ट क्रॉस आहे तोच काय, एक प्रकारचा बॅक क्रॉस आहे. फक्त लक्षात ठेवायचं आहे, F1 individual is crossed with its recessive parent is called as टेस्ट क्रॉस.